नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लुडबे. आज आपण इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील 9वा पाठ पर्यावरणीय व्यवस्थापन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत. मागील भागात आपण हवा व हवामान म्हणजे काय व भारतीय हवामान खाते आणि हवामानशास्त्र याची माहिती घेतलेली आहे. आज आपण पुढचा महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे घनकचरा व्यवस्थापन ही आपल्या काळाची गरज, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. ह्या चित्रामध्ये पहा, हे आपलं पर्यावरण दिसतंय, आपला निसर्ग दिसतोय. वाहणारं झुळझुळ निळ्या रंगाचं पाणी, बाजूला डोंगर दऱ्या, हिरवीगार झाडे, हे आहे आपलं पर्यावरण जे वास्ट आहे, प्रचंड आहे. आणि त्या पर्यावरणाचा एक छोटा भाग म्हणजे आपला परिसर, आपलं घर, आपल्या घराजवळ जाणारी एखादी नदी, त्यामधून जाणारं एखादं जहाज, त्याजवळची झाडं, घरं, दुकानं, पोलीस स्टेशन दाखवले बघा, इथे बँक आहे, हा आपला परिसर आहे. मग आपल्याला वाटतं ना की आपला परिसर स्वच्छ राहावा, घाणेरडा परिसर आपल्याला अजिबात आवडत नाही. पण हे थोड्याफार प्रमाणात शक्य होत नाही, कारण अनेक गोष्टींमुळे ह्या पर्यावरणाचं प्रदूषण होतं. प्रदूषण म्हणजे काय, तर हे जे आपलं नैसर्गिक पर्यावरण आहे किंवा आपलं जे परिसर आहे त्यातील परिसंस्थेला म्हणजे सजीवांना हानिकारक असं जेव्हा दूषितीकरण होतं आपल्या परिसराचं आणि पर्यावरणाचं, जेव्हा दूषितीकरण होतं त्याला प्रदूषण असे म्हणतात. दूषितीकरण होते म्हणजे काय, तर या परिसरातले जे घटक आहेत ते दूषित होतात म्हणजे प्रदूषण. मग ज्यांच्यामुळे हे दूषित होतात त्यांना प्रदूषके म्हणतात. परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांवर घातक परिणाम करणारे हे घटक म्हणजे प्रदूषके. आणि ही प्रदूषके जशी पर्यावरणात तुम्ही सोडत जाणार तसं तसं आपलं पर्यावरण, आपला परिसर विषारी आणि आपल्याला अनारोग्यकारक, आपल्या आरोग्यास धोकादायक बनत जाणार आहे. अशा ह्या परिसरामध्ये कशाचं प्रदूषण होतं की जे आपल्याला धोकादायक आहे, तर पाण्याचं प्रदूषण, त्यानंतर हवेचं प्रदूषण की जे आपल्या आरोग्यास धोकादायक आहे, जे वाहनामुळे होतं, गिरण्या कारखान्यानं सोडलेल्या वायूमुळे होतं, आणि मातीचं प्रदूषण हे फार महत्त्वाचं आहे. तर ही जी प्रदूषणं जी होतात ती कशामुळे होतात, तर हे जे आहे तुम्हाला दिसतंय गिरण्या कारखान्यातून सोडलेला धूर वगैरे दिसतोय, हे पाण्याचं प्रदूषण दिसतंय. मग पाण्याचं प्रदूषण म्हणजे पाण्यामध्ये सांडपाणी, कारखान्यातून निघालेलं पाणी हे वाहत्या पाण्यात सोडलं जातं आहे. मातीमध्ये अनेक रासायनिक खतं वगैरे जे आहेत किंवा कारखान्यातून सोडलेली जी मळी वगैरे आहे ती मातीमध्ये सोडली जाते. ह्या अनेक वेगवेगळ्या कारणाने हे जे प्रदूषण होतं की जे आपल्या पर्यावरणाची फार मोठी समस्या आहे. तर हे जे प्रदूषण ज्यांच्यामुळे होतं ते म्हणजेच वेस्ट, सॉलिड वेस्ट, घन कचरा. हा जो आपण वेगवेगळ्या ठिकाणी जो सोडतो, पाण्यामध्ये आत्ताच तुम्हाला दाखवलं, मातीमध्ये आणि हवेमध्ये, आणि त्यामुळे आपलं जे वातावरणाचं प्रदूषण होतं. तर अशाच या घनकचऱ्याची माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत. हे साधं आपल्या वर्गातलं चित्र आहे. आपल्या वर्गात जो कचऱ्याचा डबा असतो कोपऱ्यात, त्यात काय काय कचरा असतो बरं बघा. तुम्ही वहीचं, बाईंनी काय लिहायला सांगितलं, वहीचं पान पाडलं ते तुम्ही टाकता कचऱ्याच्या डब्यामध्ये. पेन्सिलची टोक तुटली, पेन्सिल तुटली, तुम्ही टाकता कचऱ्याच्या डब्यामध्ये. पेन्सिल तुम्ही शार्पनरने पेन्सिलची टोक काढली तर तो कचरा टाकता. तुम्ही काही प्लॅस्टिकचं किंवा थंड पेय वगैरे खाल्लं, प्लॅस्टिक डबा, तोही तुमच्या कचऱ्या डब्यामध्ये टाकता, बरोबर ना. हा कचरा तुमच्या वर्गातल्या कचऱ्याच्या डब्यातला आहे, बरोबर. मग त्याची योग्य विल्हेवाट झाली पाहिजे नाही का. हा जसा वर्गातला कचरा आहे त्याच प्रकारे आपला जो परिसर, जो मगाशी मी स्वच्छ परिसर दाखवला, त्या परिसरामध्ये सुद्धा अशा प्रकारचा कचरा जमा होतो.
बघा 2 परिसर दाखवलेत मी वेगवेगळे. हा परिसर बघा आणि हा परिसर बघा. आपल्याला कुठला परिसर आवडेल? नक्कीच हा दुसरा परिसर आवडेल. मग हा दुसरा परिसर आवडण्यासाठी काय केलं पाहिजे आपण? हा दुसरा परिसर आवडण्यासाठी आपल्यालाच काय केलं पाहिजे? पुढाकार घेतला पाहिजे. मानवाने वेगवेगळ्या कृतीमधून जे टाकाऊ पदार्थ निर्माण होतात ते जर असेच जर मोकळ्यावर टाकले तर नक्कीच काय होणार आहे? आपला परिसर अस्वच्छ होणार आहे. आणि त्यामुळे हा जो कचरा आहे तो साफ करणे ही काळाची गरज आहे. तर ह्या कचऱ्याला घनकचरा म्हणतात. काय घनकचरा म्हणजे? सॉलिड वेस्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॉलिड वेस्ट? ते माणसाच्या रोजच्या विविध कृतीमधून सर्व आपण काही काम केलं, काय केलं, एखादं आपण वर्तमानपत्र वाचलं, आपण काही खाल्लं, फळं खाल्ली, पालेभाज्या साफ केल्या, या सगळ्या कृतीमधून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात. आणि त्या सर्व टाकाऊ पदार्थांना मिळून घनकचरा असे म्हणतात. आणि जर ह्या घनकचऱ्याची आपण योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. जर लावली नाही, बघा या चित्रात तुम्हाला दिसतं आहे की घनकचऱ्यामध्ये काय काय वस्तू आहेत. एकच वस्तू नाही आहे. प्लॅस्टिकची घरातली खुर्ची तुटली, दिली टाकून, नाही का. हा डस्टबिन आहे बघा. अजून काय? फॅन आहे, तुटला, दिला टाकून. मोबाईल पण जुना झाला, आपण देतो टाकून. टी व्ही पण जुना झाला, आपण भंगारला देतो. जुना झालेला की एखादं आपलं पत्र्याची लोखंडाची खाट आहे, एखादं आपलं कपाट तुटलं आहे पत्र्याचं. हे सगळं जर ह्या वस्तू जमा केल्या तर तो सगळा झाला घनकचरा. आणि त्याची विल्हेवाट लावली नाही तर त्याचा फार परिणाम होईल. आणि जर त्याची योग्य विल्हेवाट लावली तर तेच टाकाऊ पदार्थ आपल्याला ऊर्जा म्हणून उपयोगी पडतात. त्यापासून ऊर्जा निर्माण करता येते. बघा, वेस्ट जे आहे रिकव्हरी केली, जमा केलं तर त्यापासून काय करता येते? फ्युएल म्हणजे इंधन तयार करता येईल. बायोफ्युएल म्हणजे जैव इंधन तयार करता येईल. म्हणजे अशा प्रकारे हा टाकाऊ कचरा जो आहे तो आपल्या ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत आहे. काय आहे? ऊर्जेचा मौल्यवान स्रोत आहे. आणि त्याची योग्य विल्हेवाट लावली तर जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं, हवा, पाणी आणि आपली जमीन यांचं प्रदूषण होतं ते प्रदूषण होणार नाही. आता ह्या कचऱ्यामध्ये काय काय असतं बघा. पहिलं म्हणजे बघा, या चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला, पहिलं आहे घरगुती कचरा. आता घरगुती कचरा म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, आपलं कधीकधी अन्न शिळं होतं ते आपण वाया गेलं अन्न टाकतो. टाकाऊ कागद, प्लॅस्टिकचे कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात. भाजी साफ केली आईने, भाज्यांचे देठं, फळांच्या साली, हे सर्व आपल्या. आणि काचेची समजा एखादी बाटली फुटली, काचेच्या वस्तू, हा सगळा झाला घरगुती कचरा. दुसऱ्या चित्रामध्ये आहे औद्योगिक कचरा. औद्योगिक कचरा म्हणजे गिरण्या कारखान्यामधून निघणारे रसायनं, रंग, गाळ, राख किंवा टाकाऊ पदार्थ, धातू असतील, धातूच्या कारखान्यातले नको असलेले धातू, हे झाला औद्योगिक कचरा. शेतातील किंवा बागेतील कचरा म्हणजे काय येणार? तर झाडांची पानं, फुलं किंवा आता शेत काढलं, कापणी केल्यानंतर जे तणं वगैरे असतात ते बाजूला काढून टाकतात. पिकांचे बुडके जे असतात, जनावरांचं मलमूत्र, कीटकनाशकं, खतं, हे सगळं झालं शेतातील कचरा. खाली बघा इलेक्ट्रॉनिक कचरा. इलेक्ट्रॉनिक कचरा तुम्हाला मगाशीच मी सांगितलं, खराब झालेलं टेलिव्हिजन संच वगैरे आपण दुकानात देतो पण ते शेवटी भंगारमध्येच देतात. मोबाईल फोन, म्युझिक सिस्टम, आपल्या घरातले म्युझिक सिस्टम खराब झाली. बघा या ठिकाणी दिसते चित्रामध्ये तुम्हाला, आपण हा मॉनिटर दिसतोय बघा कॉम्प्युटरचा. तर म्युझिक सिस्टम खराब झाली वगैरे आपण हे देऊन टाकतो. संगणक, त्याचे भाग, हा झाला इलेक्ट्रॉनिक कचरा. नंतर जैववैद्यकीय कचरा हा सुद्धा फार मोठा मेजर प्रॉब्लेम आहे. कसा? हॉस्पिटल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स होतात, मग बँडेजेस असतात, त्यामध्ये ड्रेसिंग, कापूस असतो. ऑपरेशन एखादा अवयव शरीरातला काढून टाकला असेल त्याचा भाग, रक्त, सलाईनच्या बाटल्या, जुन्या औषधांच्या बाटल्या, परीक्षा नळ्या, हे सर्व हे आहे जैववैद्यकीय कचरा म्हणजे हॉस्पिटलमधून निघणारा कचरा. नंतर शहरी आणि नागरी कचरा. इमारतींचं बांधकाम आहे, जुनं इमारत तोडली, नवीन बांधायची आहे, मग जुन्या इमारती तोडल्यानंतर त्याचे काही टाकाऊ भाग निघालेले असतील, बरोबर, धातूंचे तुकडे, काचा, सळ्या, लाकडी फर्निचर जे काय असेल ते, हा झाला शहरी आणि नागरी कचरा. आणि शेवटी आण्विक कचरा आणि खनिज कचरा म्हणजे काय? अणुभट्ट्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी संशोधन वगैरे केल्यानंतर त्यातून बाहेर पडणारे किरणोत्सारी पदार्थ किंवा त्यातून बाहेर पडणारं जड पाणी, हा सगळा आहे आण्विक कचरा. असे एवढे सगळे घनकचऱ्याचे घटक झाले.
हा सगळा कचरा आहे. मग हा जो कचरा, एवढा कचरा, याची एवढी विल्हेवाट कशी काय लावायची? त्यासाठी प्रथम त्याचे 2 गट बघूया, कोणते कोणते आहेत ते. टाकाऊ ह्या सर्व पदार्थात 2 गट. त्याचे 2 गट असे की ज्याचं विघटन करता येईल तो एक गट. बायोडिग्रेडेबल वेस्ट, विघटनशील कचरा, पहिला गट. यामध्ये काय येतं? आपल्या घरातील कचरा. लक्षात आलं का तुमच्या? स्वयंपाकघरातील आईने भाजी साफ केली, आपण फळं साफ केली, संत्रं सोललं, त्याचं साल, केळ्याचं साल, किंवा टाकाऊ अन्न काय झालं असेल, हार वगैरे बघा आपल्या घरामध्ये निर्माल्य असतं, हे सगळं जे आहे ते याच्यामध्ये येतं. इत्यादींचा समावेश ज्यामध्ये होतो. आता हा कचरा जो सेंद्रिय प्रकारचा आहे म्हणून याला ओला कचरा म्हणतात. काय म्हणतात? ओला कचरा. ह्याचं जर व्यवस्थित विघटन केलं तर त्यापासून कंपोस्ट खत, तुम्हाला माहिती आहे ना कंपोस्ट खत, आपण आपल्या घराजवळच जागा असेल तर एक खड्डा खणू शकतो. खड्डा खणायचा नाही, त्यामध्ये खाली मातीचा थर ठेवून, नसेल आपल्या आपण मोठ्या मोठ्या टॉवरमध्ये राहतो किंवा इमारतीमध्ये राहतो, एक बादली घ्यायची आणि त्या बादलीमध्ये तुम्ही तळाला माती आणि सर्व तुमचं घरातील जो विघटनशील कचरा असेल, ओला कचरा, त्यात जमा करायचा आणि त्यावर मातीनेच पाणी शिंपडून मातीने झाकायचं. झाकून 15-20 दिवसांनी पहा त्यामध्ये खत तयार होईल आणि त्याला कंपोस्ट खत असे म्हणतात. म्हणजे हा इतका महत्त्वाचा आहे ओला घनकचरा की त्यापासून तुम्ही कंपोस्ट खत बनवू शकता आणि नक्कीच हे इंधन म्हणून उपयोगी आहे. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, जैव इंधन म्हणजे अनेक शहरामध्ये अशा जैव इंधन प्रकल्प सुरू केलेले आहेत. म्हणजे हा जो ओला कचरा आहे त्यापासून इंधन तयार केलेलं आहे. काय तयार केलेलं आहे? बायोफ्युएल. बघा म्हटले ना, अनेक शहरामध्ये बायोफ्युएल तयार केलेलं आहे ओल्या कचऱ्यापासून. म्हणजे अशा प्रकारे आपण ओल्या कचऱ्याची विल्हेवाट करू शकतो. दुसरा प्रकार काय? अविघटनशील, नॉन बायोडिग्रेडेबल. नॉन बायोडिग्रेडेबलमध्ये बाकीचं सर्व आलं. जसं आपण प्लॅस्टिकची बाटली आपल्या घरामध्ये आहे ती फुटली, ती दिली टाकून. धातूची भांडी जी आहेत, पत्र्याचं जर काही असेल ते आपल्या घरामध्ये आपण दिलं टाकून. हा सगळा जो असतो, किंवा तुम्ही प्लॅस्टिक आपण घेऊया, त्यामध्ये काच घेऊया, काचेची बरणी फुटली आहे, ओलं नसतं ना ते, पण त्याला म्हणतात सुका घनकचरा. काय म्हणतात? सुका घनकचरा. हा होणार सुका घनकचरा. यांचं सहजासहजी विघटन होत नाही, खूप मोठा कालावधी लागतो. शिवाय विविध तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो आणि म्हणून ह्याला अशा प्रकारचा कचरा काय केला पाहिजे? त्याची विल्हेवाट लावणे हे फार मोठं काय असतं? मोठा प्रश्न आहे. मग आता ह्या कचऱ्याचे दुष्परिणाम, घनकचऱ्याचे दुष्परिणाम काय होतात? जर हा घनकचरा जो आहे तो आपण व्यवस्थित विल्हेवाट नाही लावली त्याची, तर त्याचे आपल्या दैनंदिन जीवनात, परिसरावर अनेक परिणाम होतात. पहिलं म्हणजे आपली जी बायोडायव्हर्सिटी म्हणजे सजीवांची विविधता आहे आपल्या पृथ्वी तलावर, सर्व वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत. आपण शिकलो आहोत मागील इयत्तामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी वगैरे, त्यांच्यावर परिणाम होणार. बरोबर ना? दुसरं, कचऱ्याची दुर्गंधी येते. कचऱ्याचा वास येतो. आपल्या जवळपास कुठे कचरा असेल, घाणेरडा वास होतो, त्याचा आपल्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. विषारी वायू बाहेर पडतात. ह्या कचरा काही ठिकाणी समजा असाच मोकळा, तुम्हाला माहिती आहे डम्पिंग ग्राउंड असतात, त्या ठिकाणी कचरा जाळतात. जाळल्यामुळे जे वायू आहेत ते वातावरणात सोडले जातात. नैसर्गिक सौंदर्याचा, परिसराचा, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो या घनकचऱ्यामुळे, जर त्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर. हवेचं प्रदूषण बघा, आता कचरा जाळल्यामुळे काय होणार आहे? वायू तर बाहेर पडणारच आहे, विषारी वायू, कारण ते कचरा सगळंच काही असेल ना. त्याचबरोबर हवेचं प्रदूषणसुद्धा होतं. पाणी तर तुम्हाला मगाशी मी सांगितलंच, गिरण्या कारखान्यामधलं जे सांडपाणी आहे किंवा आपल्या घरातलं जे भांडी कपडे वगैरे धुतल्यानंतरचं सांडपाणी जर असंच वाहत्या पाण्यात सोडलं तर साहजिकच पाण्याचं प्रदूषण होणारच आहे. मातीचंही प्रदूषण होतं. आणि हे तर फार महत्त्वाचं आहे, रोगप्रसार. ह्या प्रदूषणामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. हे जर असं पोल्युटेड जे पाणी आहे, प्रदूषित पाणी आहे, नदीच, गावच्या ठिकाणी नदी आहे, नदीवरचंच पाणी लोक पिण्यासाठी वापरतात, तर पाण्यामुळे कोणते आजार होऊ शकतात बघा इथे? डायरिया, वॉमिटिंग, टायफॉईड, डिप्थेरिया, किडनी डॅमेज, नर्व डिसऑर्डर, स्किन डिसीजेस, हे सगळे म्हणजे वॉमिटिंग, उलट्या, जुलाब, त्वचेचे एखाद्या घाण पाण्यामध्ये जर आपण पाय सोडला तो त्वचेचा आजार आपल्याला होऊ शकतो. किडनीवर आपल्या मूत्रपिंड जे आपण म्हणतो त्याच्यावर परिणाम होऊ शकतो.
चेतासंस्थेवर परिणाम होऊ शकतो. हे वॉटर पोल्युशनमुळे होणारे आजार आहेत. हे पहा दुसरे एअर पोल्युशनमुळे होणारे आजार आहेत. जर हवा जर दूषित असेल तर कोणते आजार होऊ शकतात आपल्याला? अस्थमा, कॅन्सर, रेस्पिरेटरी सिस्टम आपली जी श्वसन संस्थेवर परिणाम होऊ शकतो. आपल्याला हार्टचे आजार होऊ शकतात, बरोबर ना. TB म्हणजे हवेतील हे दूषित कण आपल्या नाकावाटे आपल्या शरीरात गेल्यावर कोणकोणते परिणाम होऊ शकतात. हे सगळे घनकचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम आहेत. आणि त्यामुळे ह्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. कशासाठी? तर पर्यावरणाचं प्रदूषण रोखण्यासाठी, परिसर स्वच्छतेसाठी, ऊर्जा निर्मिती, तसेच खत निर्मिती व त्यातून रोजगार निर्मिती व कामाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी. कारण ज्या ठिकाणी खतापासून किंवा ह्या सॉलिड वेस्टपासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी आपल्याला कारखाने उभारावे लागणार. साहजिकच त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळणार, कामाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हाही त्यामागचा फार महत्त्वाचा हेतू आहे. घनकचरा प्रक्रियेद्वारा नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी होणार आहे. आपले जे नैसर्गिक संसाधने आहेत, हवा, माती, पाणी, जमीन, बरोबर ना, तर त्यांच्यावरचा ताण कमी करण्यास काय होणार आहे? घनकचरा प्रक्रिया आपण जर केली तर मदत होणार आहे. आणि शिवाय आरोग्याचं रक्षण होणार आहे. आणि जीवनाची आपल्या गुणवत्ता सुधारण्यासाठी व पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन ही आपल्या काळाची गरज आहे. हे सुरुवातीलाच मी म्हटलं, हे यासाठीच म्हटलेलं आहे. मग आता कसं करायचं घनकचऱ्याचं व्यवस्थापन? घनकचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी शास्त्रीय व पर्यावरण स्नेही घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय? तर आपलं पर्यावरण दूषित होऊ नये अशा दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. पहिलं त्या कचऱ्याचं विभाजन केलं पाहिजे, बरोबर ना, वर्गीकरण केलं पाहिजे. जसं मगाशी तुम्हाला म्हटलं, सगळाच कचरा विघटनशील आणि अविघटनशील. विघटनशील म्हणजे ज्याचं विघटन होऊ शकतं, अविघटनशील म्हणजे ज्याचं विघटन व्हायला बराच काळ लागतो. मग त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे. त्याशिवाय आपण त्याचं व्यवस्थापन करू शकत नाही किंवा त्याची सोप्या भाषेत विल्हेवाट लावू शकत नाही. पहिला टप्पा आहे त्याचं कचऱ्याचं विभाजन आणि वर्गीकरण. विभाजन केल्यानंतर मग काय करायचं? तर जैववैद्यकीय जो कचरा असतो, म्हणजे जो तुम्हाला मी सांगितला हॉस्पिटलमधून निघणारा कचरा जो आहे, तो भट्टीमध्ये उच्च तापमानाला जाळून टाकला पाहिजे. कारण त्यामध्ये ऑपरेशन केलेल्या शरीरातील अवयवांचे अवयव असतात, भाग वगैरे असतात, इंजेक्शन, सुया वगैरे, म्हणजे पेशंटवर वापरलेल्या वस्तू असतात. त्यामध्ये रक्त वगैरे सर्वच गोष्टी आहेत. त्यामुळे ते जर असंच आपण डम्पिंग ग्राउंड किंवा कचऱ्यामध्ये जर टाकलं तरी परिसर दूषित होण्याची, त्या इतरांना संसर्ग होण्याची भीती असते. आणि त्यामुळे हा जैववैद्यकीय कचरा भट्टीमध्ये उच्च तापमानाला जाळणेच आवश्यक आहे. त्यानंतर काय केलं पाहिजे व्यवस्थापनामध्ये? पायरोलिसिस म्हणजे काय? तर उच्च तापमानाला कचऱ्याचं ज्वलन करून ऊर्जा निर्मिती करणे, जसं बायोगॅस, जैववायूपासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प, हे जे आहेत ते ह्यामध्ये येतं. बघा या ठिकाणी हा इथे कचरा आहे आणि ह्या कचऱ्याचा उच्च तापमानाला गरम करून वगैरे त्यापासून काय केलं जातं? बायो ऑइल स्टोरेज. बघा या ठिकाणी फ्युएल म्हणजे इंधन तयार केलं जातं. उदाहरणार्थ बायोगॅस जो आहे तुम्हाला माहीतच आहे. तर अशा प्रकारे या क्रियेला पायरोलिसिस असे म्हणतात. अजून पुढे आपण काही स्टेप्स पाहणार आहोत. शास्त्रीय आणि पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापनामध्ये ही महत्त्वाची स्टेप आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, कंपोस्ट खत निर्मिती. आपल्या घरातील जो सगळा ओला कचरा असतो, गार्डनमधला, किचनमधलं जे काय आहे ते का खड्ड्यामध्ये तुम्ही पुरलं तर त्यामध्ये उत्तम तुम्हाला खत निर्माण होईल, की जे तुमच्या शेती करता, झाडा करता उपयोगी होईल. त्यानंतर भूमिभरण, सुरक्षित भूमिभरणाची स्थळं, ज्या ठिकाणी जमिनीला भरण घालणे, खड्डे म्हणजे मोठे मोठे खड्डे बुजवणे गरजेचं आहे, त्या ठिकाणी तुम्ही हे जो घनकचरा वापरू शकता. कळलं की नाही? म्हणजे काय करता? लँडफिल म्हणतात त्याला. लँडफिलमध्येच हा सर्व कचरा त्या ठिकाणी आणला जातो. ज्या ठिकाणची जमीन भरायची आहे प्रथम त्याला खाली एक बेस दिला जातो, लक्षात ठेवा, सिमेंटिंगकरण वगैरे करून. कारण का? तो आपण कचरा पुरत आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी समजा आजूबाजूला पाण्याचा स्रोत असेल तर त्या कचऱ्यातील जी प्रदूषके जी आहेत ती त्या पाण्यामध्ये मिसळून पाणी दूषित होऊ शकतं. म्हणून प्रथम त्या भागाला आधी तळाला त्याचा जो बेस जो आहे तो पक्का करून घेतात आणि नंतर तो कचरा भरून ती जमीन सपाट केली जाते. याला म्हणतात लँडफिल किंवा भूमिभरण.
आणि महत्त्वाचं अजून काय, कसं तुम्ही काय करू शकता, गांडूळ खत निर्मिती करू शकता. तुम्हाला माहिती आहे गांडूळाला शेतकऱ्याचा मित्रसुद्धा म्हणतात. कारण गांडूळ जेव्हा आपलं अन्न खातो त्यानंतर टाकाऊ पदार्थ जे टाकतो त्याच्या शरीराच्या पार्श्वभागातून, ते उत्तम खत असतं. आणि त्यामुळे आपण ह्या कचऱ्यामध्ये जर गांडूळ सोडले तर त्या कचऱ्यापासून गांडूळ खत अशा प्रकारचं या चित्रात जे दिसतंय ते तयार होऊ शकतं. तर हे जे वेगवेगळे प्रकार मी सांगितले की घनकचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं, हे वेगवेगळे प्रकारे तुम्ही घनकचऱ्याची विल्हेवाट लावू शकता. आता ह्या घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्व, काही तत्व आहेत ती आपण पाळली पाहिजेत की ज्यामुळे एकतर कचऱ्याचे व्यवस्थापनाचे प्रकार तर आपण पाहिले, पण तो कचरा कमी व्हावा. म्हणून काही मंत्र आहेत, 7 मंत्र आहेत. त्यातला पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे 3R मंत्र. 3R मंत्र, 3R मंत्र काय आहे, तर ते 3R मंत्र आहेत रेड्यूस, रियूज आणि रिसायकल. हे फार महत्त्वाचे आहेत. पहिले रेड्यूस म्हणजे काय, रेड्यूस म्हणजे कमी करणे, साधनसंपत्तीचा वापर कमीत कमी करायचा आहे. अनेक जणांमध्ये मिळून एक वस्तू वापरणे, वापरा किंवा फेका प्रकारच्या वस्तू वापरायच्या नाहीत. आणि काय करू शकता तुम्ही, टिश्यू पेपरचा वापर करायचा नाही, स्वतःजवळचा हातरुमाल वापरायचा. या चित्रामध्ये दाखवलं आहे. जेवढं तुम्हाला शक्य येईल तेवढ्या वस्तू, कचरा कमी करणे, कचरा कमी करणं म्हणजे तुम्हाला शक्य तेवढ्या वस्तू कमीत कमी वापरायचा प्रयत्न करायचा आहे. त्याला म्हणतात रेड्यूस. कळलं. कॅन्स वगैरे आहेत किंवा ग्लास बॉटल आहे, एकच बॉटल तुम्ही जास्त वेळा तुम्हाला वापरता येईल वापरायचं आहे. कपडेसुद्धा जास्त वेळा कपडे तर आपण वापरतोच, परंतु काही आपल्याला हौस असते, मौज असते, जुने कपडे टाकून देतो आपण, तर तसं करायचं. रेड्यूज. रियूज म्हणजे काय, कचऱ्याचा पुनर्वापर. कचऱ्याचा पुनर्वापर म्हणजे वापराच्या वस्तू टाकाऊ झाल्यावरही त्याचा इतर ठिकाणी कुठे वापर होतो का ते पाहायचं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल बघा, आपण सीडी आहे, सीडी खराब झाली, मग सीडीपासून काहीतरी वस्तू बनवायची, शोभेची वस्तू बनवायची, प्लॅस्टिकच्या बॉटलपासून शोभेची वस्तू बनवायची. अशा प्रकारे रियूज आपण करू शकतो. उदाहरण कागद. कागद कसा रियूज करायचा, तर कागदाची एक बाजू आहे, काही कागद असतात प्रिंट केलेले कागद, झेरॉक्स असतात, किंवा तुमचं वर्तमानपत्र आहे किंवा कॅलेंडर आहे, ज्यांची मागची बाजू कोरी असते, ग्रीटिंग कार्ड आहे, गिफ्ट पेपर आहे, तर त्या मागच्या कोऱ्या बाजूवर तुम्ही लिहिण्यासाठी वापर करायचा आहे. म्हणजे पूर्ण त्याचा वापर करून नंतरच तो जाळायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कचऱ्यामध्ये टाकू शकता. ह्याला म्हणतात रियूज. कळलं का तुम्हाला रियूज म्हणजे काय ते. त्यानंतर रिसायकल. रिसायकल पुनर्चक्रीकरण. काही वस्तू अशा आहेत, तुम्हाला सांगितलं बघा, आपल्या एरियामध्ये कागद गोळा करणारे येतात, कागद गोळा करणारे, कचरा गोळा करणारे भंगारवाले येतात. ते काय करतात, ते फेकत नाहीत. ते काय करतात, ते कागद गोळा करणारे कागदाच्या ज्या ठिकाणी कागद निर्मिती होते त्या ठिकाणी नेऊन दिला जातो. काच जी आहे, काचेच्या बॉटल, काचेच्या कारखान्यामध्ये काच, नवीन काच बनवण्यासाठी वापरली जाते. प्लॅस्टिकचा सुद्धा पुनर्वापर केला जातो. आपण जे प्लॅस्टिकसुद्धा आपण विकतो बघा, माहिती आहे ना, भंगारवाले प्लॅस्टिक पण घेतात, तर त्याचा पुनर्वापर केला जातो. म्हणजे काही गोष्टी अशा ज्या आहेत त्यांचा आपण काय करायचं आहे, पुनर्वापर, रिसायकल म्हणजे आहे, म्हणजे टाकाऊ पदार्थ पुनर्चक्रीकरण करायचं आहे, म्हणजे करून पुन्हा उपयुक्त पदार्थ त्यापासून करता येतो. पुनर्चक्रीकरण, रिसायकल. कागद, काच यांचं पुनर्चक्रीकरण करता येतं. हे झाले पहिले 3R मंत्र. हां, अजूनही काही मंत्र आहेत, ते 7 म्हटलेले आहेत, त्यातले आता उरलेली पाहूया. पुढचं वापर नाकारणे, सगळ्यामध्ये R आहे. रेफ्यूज. ज्या गोष्टी नको आहे, ज्यापासून प्रदूषण वाढणार आहे, अशा गोष्टी आपण वापरणे टाळायचं आहे. रेफ्यूज म्हणजे नाकारायचं आहे. उदाहरण प्लॅस्टिक, थर्माकोल यासारख्या अविघटनशील पदार्थांचा वापर टाळायचा आहे. आता तुम्हाला माहितीच आहे, प्लॅस्टिक आणि थर्माकोलवर बॅन आलेला आहे, वापरत नाही. काही ठराविक मिलीमीटरपेक्षा जाड प्लॅस्टिक असेल तरच वापरता येतं. 5वा पुनर्विचार, रिथिंक. दैनंदिन जीवनातील वस्तू वापरण्याबाबत आपल्या सवयी, कृती व त्यांचे परिणाम यांचा विचार आपण करायचा आहे. रिसर्च, संशोधन करायचे आहे. तात्पुरते वापराबाहेर असलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा कसे वापरात येतील याच्यावर काय करायचं आहे, संशोधन करायचं आहे.
आणि काय रेग्युलेट अँड पब्लिक अवेअरनेस, म्हणजे नियमन आपल्यात नियमितता पाहिजे. कचरा व्यवस्थापनाचे कायदे आपण पाळले पाहिजेत, आपण पाळायचे आणि मग ते काय करायचे, जनजागृती करायचे. स्वतः पाळणे म्हणजे रेग्युलेट, आपण स्वतःच आपल्यात रेग्युलेशन पाहिजे आणि मग ते आपण इतरांनाही पाळण्यास प्रवृत्त करायचं आहे. ठीक आहे. मग आता ह्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची आपण पाहिलं. मग आता त्याचं वर्गीकरण कसं करायचं, हाऊ टू सेपरेट. आपल्या सभोवती साठणारा हा जो कचरा आहे, विघटनासाठी जास्त कालावधी लागला त्याचे गंभीर परिणाम होणार. पाहिलं आपण पर्यावरणावर आता कोणते कोणते परिणाम होणार. ते रोगराई पसरणार, विषारी वायू हवेत पसरणार, हवा पाणी माती यांचं प्रदूषण होणार, आपली जैवविविधता जी आहे तिच्यावर परिणाम होणार. मग हे होऊ नये म्हणून काय करायचं, कचऱ्याची योग्य वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट त्वरित लावणं फार गरजेचं आहे. मग वर्गीकरण कसं करायचं, कचऱ्याचं वर्गीकरण 2 भागात होतं, ओला कचरा आणि सुका कचरा. बाळांनो तुम्ही पाहिलं असेल तुमच्या आजूबाजूला कचऱ्याचे बघा 2 डबे ठेवलेले असतात, एकामध्ये ओला कचरा, एकामध्ये सुका कचरा. ओला कचरा म्हणजे काय, मगाशीच सांगितलं तुम्हाला मी. ओला कचरा म्हणजे आपल्या घरातलं जे निघतं, म्हणजे सर्व फळे पालेभाज्या यांची देठं वगैरे जे आहे सर्व, ते सर्व आपलं जे किंवा खराब झालेलं नासलेलं अन्न आहे किंवा हार वगैरे जे असतात देवाचे, ते सगळं येतं ओल्या कचऱ्यामध्ये. आणि उरलेलं प्लॅस्टिक, पेपर, काच, अदर्स म्हणजे काच आहे बघा, हे सगळं जातं सुक्या कचऱ्यामध्ये, पाया चिकण. आणि त्यामुळे 2 डबे असतात बाळांनो, तुम्ही पाहिलं असेल. तो ओला कचरा, ओल्या कचऱ्याच्या डब्यात लिहिलं बघा वेट, आणि ड्राय म्हणजे सुका कचरा, त्या सुक्या कचऱ्यामध्ये टाकायचं आहे. पण आपल्या घरापासूनच आपण हे सुरुवात करायचं आहे. घरामध्ये ओला कचरा वेगळ्या पिशवीत ठेवायचा, सुका कचरा कागद काही फाटला असेल किंवा प्लॅस्टिकची बाटली तुटली असेल काचेची बाटली तुटली ती वेगळी ठेवायची आणि त्या वेगळा जो सुक्या कचऱ्यासाठीचा डब्बा आहे त्यामध्ये ठेवायचं आहे. आता हा जो सुका कचरा आहे हे बघा, हे 3 डबे आहेत, एक ओल्या कचऱ्यासाठी आणि 2 सुक्या कचऱ्यासाठी आहेत. काच वगैरे आणि हे जे टीन वगैरे, पत्रा प्लॅस्टिक कारण पत्रा प्लॅस्टिक वगैरे जे आहेत ते काय होणार आहे, ते वेगळ्या कारखान्यामध्ये जाणार. काच जे आहे ते वेगळ्या काचेच्या कारखान्यामध्ये जाणार आहे, कारण ते रियूज करता किंवा रिसायकल करायचे आहेत. तर त्यांच्यासाठी अशा प्रकारचे 4 वेगवेगळे डबेसुद्धा करता येतात. एका पेपर, ग्लास, प्लॅस्टिक आणि मेटल धातू, बरोबर ना. नाही जर झाले 4 नाही तर 3 असतील तर एकामध्ये प्लॅस्टिक आणि मेटल आणि ग्लास एकामध्ये. पण हे 4 डबे अशा प्रकारे जर केलेत तर त्याचं योग्य वर्गीकरण झालं असं म्हणता येईल. आणि हा जो जैवविविधक कचरा, तुम्ही बाळांनो हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही कधी गेला असाल तर तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळे डबे असतात, किंवा डब्बा समजा वेगवेगळ्या रंगाचा नसेल तर त्याला ह्या वेगवेगळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या घातलेल्या असतात. पहा तुम्ही, येलो, रेड, ब्ल्यू, ब्लॅक आणि व्हाईट. ह्याला सर्व हा जैवविविधता वैद्यकीय कचरा म्हणजे हॉस्पिटलमधून निघणारा कचरा हा जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा असतो. हॉस्पिटलमधून निघणाऱ्या कचऱ्यामध्ये पहिलं येलोमध्ये बघा, तुम्हाला मगाशीच मी सांगितलं, इन्फेक्शियस वेस्ट, बँडेजेस, कॉटन, बॉडी पार्ट आणि प्लॅसेंटा, अवयव ऑपरेशन करून काढलेले अवयव वगैरे जे असतात, बरोबर ना, ते ह्याच्यामध्ये असतात. नंतर इन्फेक्टेड ड्रेसिंग, POP कास्ट म्हणजे ड्रेसिंग, आणि POP म्हणजे हे करतात ना प्लॅस्टर करतात ना, आपलं फ्रॅक्चर वगैरे झाल्यावर त्याचा काढल्यानंतर समजा 1 महिन्यात प्लॅस्टर काढतात तर तो भाग, किंवा ड्रेसिंग जेव्हा करतात की एखादी जखम झाली असेल, मोठा मार लागला, ड्रेसिंग चेंज करावं लागतं, तर तो ड्रेसिंग करून काढलेला जो कॉटन असतो किंवा ड्रेसिंगचं जे कापड असतं ते ह्या डब्यामध्ये टाकतात. नंतर डॉक्टर्स वगैरे ऑपरेशन वगैरे करण्यासाठी घाततात ते ग्लोव्ज आणि सिरिंजेस वगैरे ते एका डब्यामध्ये. नंतर सायकोटॉक्सिक ड्रग्स, केमिकल वेस्ट, गोळ्या औषधं वगैरे ते एकामध्ये, आणि निडल्स किंवा कट ग्लासेस, सुया वगैरे जे असतात, सिरिंज ते एका डब्यामध्ये. अशा प्रकारे जैवविविधता कचरा तर वेगवेगळा करण्यासाठी अशा प्रकारे 5 वेगवेगळे डबे तुम्ही हॉस्पिटल्समध्ये गेलात तर निरीक्षण करा, तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळे डबे पाहायला मिळतील. आणि आता आपणही आपला परिसर स्वच्छ राखण्यास हातभार लावला पाहिजेच की नाही बाळांनो, बरोबर ना. फक्त सर्व मोठ्या लोकांनीच करायचं असं नाही, तर आपण काय करायचं,
आपण चॉकलेट्स खातो, बिस्किटं, थंड पदार्थ खातो आपण, आणि खाता खाता खाऊन झाल्यावर तुम्ही बघा बागेत मोकळ्या जागेत वगैरे खेळायला गेलात, कधी तुम्ही गार्डनमध्ये वगैरे गेला, बराच तुम्हाला कचरा तिथे पाहायला मिळेल. लोक काय करतात, काही खातात, आईस्क्रीम खाल्लं, काय खाल्लं, भेल खाल्ली, तर कागद तिथेच टाकतात. तर तसं न करता योग्य डब्यातच आपण काय केलं पाहिजे, कचरा टाकला पाहिजे. त्याचे कागद वगैरे जे असतील ते टाकले पाहिजे. ही आपल्यापासूनच आपण सवय लावली पाहिजे. रस्त्यावरून जाताना आपल्या हातात काही कचरा असेल, आपल्याला डबा नाही दिसला, तर आपल्याला मार्गात कुठे एखादा कचऱ्याचा डबा दिसला, ओला कचरा, सुका कचरा जो आहे तो त्यामध्ये आपण टाकायला पाहिजे. स्वच्छता मोहीम जर असेल, स्वच्छता मोहिमेत सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि आपला परिसर स्वच्छ करण्यास सर्वांनीच हातभार लावला पाहिजे. बाळांनो, अजून काय केलं पाहिजे? तुम्ही ह्या चित्रात काय दिसतंय? जनजागृती. जनजागृती केली पाहिजे. मग अशीच तुम्हाला सांगितलं की आपल्याला माहिती आहे, परंतु इतरांनाही त्याची आपण माहिती दिली पाहिजे, समाजाला माहिती दिली पाहिजे, कुटुंबाला, आपल्या स्वतः कुटुंब समाज यांना पण प्रोत्साहित केलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे, त्यांना जनजागृतींना कळलं पाहिजे, त्यांना आपण जाणीव करून दिली पाहिजे की कचरा कसा, त्या कचऱ्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे की जेणेकरून आपला परिसर काय होणार नाही, खराब होणार नाही किंवा प्रदूषित होणार नाही. आणि त्यासाठी अशा प्रकारे चित्रात दाखवल्याप्रमाणे विविध कार्यक्रम राबवले पाहिजेत आणि सुरुवात स्वतःपासूनच केली पाहिजे. मग या चित्रात दिसतं आहे की थंड पेय त्यांनी पिलेलं आहे आणि त्याचे ते बॉक्स आहेत ते कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकत आहेत. म्हणजे सुरुवातच आपल्यापासून आपण केली पाहिजे. अशा प्रकारे आपण या आजच्या भागामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं याची माहिती घेतलेली आहे. तर आजच्या भागात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.